विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात पाणी टंचाई आहे। शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। चिखलदरामध्ये ब्रिटिशकालीन असलेला आणि शहराला पाणी पुरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा पडलाय। तलाव कोरडा पडला असल्यानं यावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय देखील ठप्प आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सूरज दाहाट यांनी। सध्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। मात्र असं असलं तरी विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस मात्र पाहिजे त्या प्रमाणात आलेला नाही। त्यामुळे जर पाहिलं तर अद्यापही अमरावती जिल्ह्यासह विदर्भातल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या अद्यापही कायम आहे। मी सध्या उभा आहे विदर्भासह नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा शहरामध्ये। आपण जर पाहिलं तर हा जो तलाव आहे, हा तलाव जो आहे इंग्रजकालीन तलाव आहे। मात्र जर आपण जर पाहिलं तर हा तलाव पूर्णपणे आटलेला आहे। उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालेलं होतं। त्याचमुळे जर पाहिलं तर हा तलाव पूर्णपणे आटलेला आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, जुलै महिना देखील आलेला आहे। मात्र तरी देखील या तलावामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला नाही। त्यामुळे परिणामी हा तलाव जो आहे पावसाळ्याच्या काळातही कोरडा ठण या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर अगदी काही प्रमाणातच या तलावामध्ये पाणी आहे आणि यामुळे जर पाहिलं तर चिखलदरा शहरामध्ये 2 दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। विदर्भाचा नंदनवन चिखलदरा आहे आणि चिखलदरामध्ये अनेक पर्यटक जे या ठिकाणी येतात आणि आपला आनंद या ठिकाणी घेत असतात। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून जे आहे पाऊस पाहिजे त्या प्रमाणात होत नाही। त्याचमुळे जर पाहिलं तर हा तलाव कोरडा ठण आहे। याच तलावातून जे आहे चिखलदरा शहरातील नागरिकांची तहान भागवल्या या ठिकाणी जात असते। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी कोरडा ठण हा संपूर्ण तलाव असल्यामुळे चिखलदरा शहरामध्ये सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे दमदार पावसाची जी आहे प्रतीक्षा जी आहे अमरावतीसह विदर्भाकरांना लागलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, चिखलदरा, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।